पूर्णा शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त बौद्ध विहारासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सामूहिक महाबुद्ध वंदनेचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तर भंते रेवत बोधी भंते पय्यावंश भंते बोधिधम्मा यांच्यासह श्रामणेर संघाच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। प्रारंभी बुद्ध विहार येथे भंते पय्या बोधी यांच्या शुभ हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। त्यानंतर महावंदनेस सुरुवात करण्यात आली। शिस्तीमध्ये बौद्ध उपासक उपासिकांनी वंदना ग्रहण केली। पूर्णा शहरात प्रथमच झालेल्या या ऐतिहासिक सामूहिक महाबुद्ध वंदनेचे पूर्णा तालुक्यातील उपासक उपासिका साक्षीदार झाले। यावेळी अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। यावेळी महाबुद्ध वंदनानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तैल चित्राची मिरवणूक बुद्ध विहारापासून मुख्य रस्त्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, महात्मा बसेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, किंग कॉर्नर, पोलीस स्टेशनच्या मागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचा समारोप त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून करण्यात आला। सदरील मिरवणूक शांततेत पार पडली। या मिरवणुकीत सहभागी झालेल्या उपासकांसाठी उदय जयस्वाल यांनी थंड पाण्याची व्यवस्था केली होती। या प्रसंगी डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी गणेश गोरे, रिपाई, ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, अनिल खरोखराटे, दादाराव पंडित, ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, देवराव खंदारे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे चक्रवर्ती वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे, शामराव जोगदंड, त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, अनिल पंडित, सुनील कांबळे, अशोक धबाले, सुनील गायकवाड, मिलिंद कांबळे, किशोर ढाकरगे, पीजे रणवीर, भारतीय बौद्ध महासभेचे पूर्णा तालुका अध्यक्ष सुनील मगरे, राहुल धबाले, साहेबराव सोनवणे, सूरज जोंधळे, राम भालेराव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, श्याम सुंदर गायकवाड, अनिरुद्ध पुंडगे, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, अशोक कांबळेसर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, केशव मकासरे, राहुल कचरे, ॲडव्होकेट सूर्यकांत काळे, मोकिंद भोळे, सैनिक प्रकाश कांबळे, चैतानंद वाघमारे, श्यामसुंदर काळे, संभाजी गोदने, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह पूर्णा शहरातील सर्व महिला मंडळ आणि उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। बुद्ध जयंतीनिमित्त महावंदनेचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रमाणे संपलेला आहे, इथं घेतलेला आहे। या कार्यक्रमातून असा संदेश जात आहे की महाराष्ट्रभरामध्ये हे असे कार्यक्रम दरवर्षी बुद्ध वंदनेच्या निमित्त झाले पाहिजे आणि या निमित्ताने इथूनच नाही तर बाहेर देशाला सुद्धा हे बौद्ध धर्मीय देशाला सुद्धा पोहोचले पाहिजे। आणि अतिशय भिक्खू संघाने खूप छान पद्धतीने पूर्णा शहरामध्ये कार्यक्रम घेतला। नाळ्याचे भंतेजी, बोधिधम्मा, पूर्णाचे डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर प्रमाणे कार्यक्रम संपन्न झालेला आहे। याबद्दल मी माझ्या परिवाराकडून, वाघमारे परिवाराकडून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बौद्ध समाजाला देतो। गौतम बुद्धांनी फक्त भारतालाच नाही तर संबंध देशाला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश दिलेला आहे। त्या शांतता आणि अहिंसेचा संदेश संपूर्ण जगात आणखी जास्त पसरावा या दृष्टीनं ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येते। पूर्णा शहर आणि पूर्णा शहरातील आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील इथं आलेल्या सर्व भक्तांना, भाविकांना बुद्ध पौर्णिमेच्या भरपूर शुभेच्छा। बुद्ध पौर्णिमा आणि हा जो दिवस आहे फक्त हा एक दिवसापुरता मर्यादित नसून बुद्धांचा जो संदेश आहे तो दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी आपल्या आचरणात आणि आपल्या वागण्यामध्ये बुद्धांचे जे विचार आहेत ते एका दिवसापुरते मर्यादित नसून त्रिकालबाधित आहेत हे विचार, आणि हे विचार आपल्या समाजामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये रुजवण्यासाठी मी या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि इथं आलेल्या सर्व नागरिकांना आणि आजूबाजूचे सुद्धा जे नागरिक आहेत, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातनं पण काही लोक इथं आलेले आहेत, त्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज वैशाख पौर्णिमा
तथागत भगवान बुद्ध यांची 2568वी जयंती पूर्णा शहरामध्ये हर्षोल्लासामध्ये संपन्न झाली। आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पूर्णा शहरामध्ये प्रथमच महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पूर्णा शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व अन्य खेड्यातील अनेक मान्यवर, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या रीतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्ताने एवढं सांगू इच्छित आहे, तथागतांचा मार्ग म्हणजे अशुद्ध माणसाला शुद्ध करणे, गरीब माणसाला उच्च दर्जाच्या श्रीमंतीकडे घेऊन जाणे, अशा प्रकारचा महान असा मार्ग बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे। म्हणून समस्त मानव जातीला ज्यांना सुखानं राहायचं असेल, प्रत्येकाने बुद्धांच्या मार्गाला अनुस्मरण करत आपण तो अंगीकारावा, या निमित्ताने आवाहन करतो। बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व पत्रकार बंधूंना, समता सैनिक दलांना, भारतीय बौद्ध महासभांना, सर्व उपासक उपासिकांनी महाबुद्ध वंदनेला सहकार्य केल्याबद्दल परत एकदा त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो।